वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आपल्याला ट्रिप आली नागपूरची. तर सोनजवळनं गाडी भरायची. आपले किरण भाऊ आहे आपल्यासोबत, गोल्डन गाडी ती आणि अमोल भाऊची दुसरी गाडी. तर ठीक आहे, आता आपण जातोय पिकअप वगैरे करू. आपले किरण भाऊ डिझेल वगैरे टाकून घेऊ आणि जाऊ सोनजला. ठीक पोचलो आपण नागपूरला. तर तारावत रोडला गाड्या वगैरे लावून दिल्या आहे. चालले आपण आता. इथं आर के लॉन्स आहे. चाललं आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. ठीक आहे, आज नारळाचा कार्यक्रम आहे. ते बघा लॉन्च मस्त. मग गाईज पार्टी वगैरे ड्रॉप करून आलं. आता आपण आपली गाडीच्या कलरसाठी लावलेली तिकडं अमोल भाऊची गाडी लावून दिली आपण. मग काय पार्टीला ड्रॉप वगैरे करून आलो आपल्या गाडीकडे. इकडे कलरचं काम चालू होतं, त्याच्यामुळे आता चालू आहे त्या भाऊचं काम. इथे भाऊ नुसता हसूच राहिला. त्यानंतर ना इथे पेपर वगैरे लावून झाले होते. थोडं घसणं वगैरे बाकी होतं. प्रायमर वगैरे चालू होता गाडीला. प्रायमर मारून झालेला होता. आता त्याच्यानंतर फायनल कलर व्हायला अजून थोडा टाईम लागेल. थोडेसे डेंट वगैरे एवढं ते घसून घेणार आहे. तर ठीक आहे, चला. पूर्ण काचांना आणि ज्या ठिकाणी कलर वगैरे उडायला नाही पाहिला अशा ठिकाणी त्या भाऊंनी मस्त पेपर वगैरे लावून घेतले. आता कलरचं काम चालू होणार. मित्रांनो, आता सर्व सामानला एकदम पॅक वगैरे करून झालं आहे. आता भाऊ प्रायमरची तयारी करतोय. तर पहिले आपल्या गाडीला प्रायमर वगैरे होईल, त्यानंतर फायनल कलर होईल. तर मित्रांनो, प्रायमर वगैरे पण मारून झाला आहे. त्यानंतर आता फायनल कलर पण झाला आहे. तर आता कोटिंगला सुरुवात केलेली आहे त्यांनी. आता आपल्या गाडीला पण ट्रिपल कोटिंग होणार आहे. तर आपण आता कोटिंग वगैरे चालू झाली. बघू आता कशी होती फायनल. मित्रांनो, आपल्या गाडीला कलर वगैरे झालेला आहे. त्यानंतर आता आपल्या किरण भाऊच्या गाडीची व्हील अलाइनमेंट थोडी चुकलेली होती, म्हणजे रॉंग झालेली होती. आणि आता आलो आपण विजू भाऊकडं. आता व्हील अलाइनमेंट वगैरे करून घेऊ भाऊकडं. बघू किती रॉंग आहे काय. तर मित्रांनो, मस्तपैकी विजू भाऊकडं आलो आपण. आता व्हील अलाइनमेंट वगैरे करून घेऊ. आणि विजू भाऊ एकदम प्रॉपर व्हील अलाइनमेंट करतात. तर ठीक आहे, झाली आपली गाडी रेडी आज. हे पहा, मस्त कलर वगैरे पूर्ण झालेला आहे. ते आपले पेंटर भाऊ होते आज, त्यांनी पूर्ण गाडी आपली पॉलिश केली. थँक्यू भाऊ. हे बघा, आपले दीपक भाऊ ओनली मन झाली. A1 कारागीर मालेगाव, A1 कारागीर मालेगाव, तर इस्राईल भाई त्यांना ऐसा. तर ठीक आहे, भाऊंना कॉन्टॅक्ट करा, सपोर्ट करा. रोकडा दिलं, रोकडा देऊन दिले आपण. त्यांचे जेवढे होते तेवढे देऊन दिले. काही बाकी नाही ठेवलं. काहीच नाही ठेवलेले आपण. असं त्यांनी फक्त 2 ठिकाणी काम बाकी ठेवलं. बराबर आहे ना. गिनती किती आहे बोले. बरोबर आहे. तर ठीक आहे, झालंय पेमेंट वगैरे. आता गाडी वगैरे स्टार्ट करू, निघू आता आपण आपल्या पाठव. झाले आपली गाडीचं पेंटिंगचं काम वगैरे. आपली गाडी का आणली नाही घरी, कारण की 3 गाड्या हो गई. ती इकडं तिकडं मामाची बी गाडी, ही पण गाडी पंक्चर झाली आहे. आणि आपल्या गणूभाऊची पण गाडी पंक्चर झालेली आहे. ती पण आता पंक्चर वगैरे काढून घेऊ. डिझायर पण इकडंच उभी अमोल भाऊची. ठीक आहे, आता आपले गणूभाऊ काढून राहिले पंक्चर वगैरे. मी पंक्चर वगैरे काढून जाऊ आता पाटा ऑफिसला. बा झाले आपली गाडीचा कलर वगैरे. धूळ जास्त येते कारण की नवीन कलर आहे म्हणून. इलेक्शनचा चुकाडा बघा, झालाय पूर्ण कलर. शो वगैरे पण लावून टाकलाय. मित्रांनो, कलर वगैरे झालाय आपल्या गाडीचा फायनली. आणि आता उद्या आपल्याला भाडं आहे इलेक्शनचं. तर मग ठीक आहे, बंपर वगैरे बाकी फिट करायचं, तेवढं आता बघू, नंतर करू. आणि कलर कसं झालं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि आजचा ब्लॉग एवढाच होता. तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.